तळेगाव दाभाडे हा परिसर फ्लोरिकल्चर पार्क म्हणून ओळखला जातो। पॉलीहाऊस मधील फुलशेतीचा अद्ययावत तंत्र देणारा हॉर्टिकल्चरल ट्रेनिंग सेंटर म्हणजेच HTC इथं आहे। आता या परिसराची नवी ओळख करून घेऊया। 12ही महिने स्ट्रॉबेरी उत्पादन घेणं शक्य होणार आहे। त्याची सुरुवात इथून झाली आहे। पॉलीहाऊस मध्ये स्ट्रॉबेरी लागवडीचा पहिला प्रयोग इथे यशस्वी केलाय अतुल कळसकर यांनी। लवकरच ही तळेगाव दाभाडेची नवी ओळख बनू शकेल। अतुल कळसकर हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, पण शेती हा त्यांचा आवडता विषय। शेतीत काहीतरी नवीन करायचं म्हणून त्यांनी संशोधन सुरू केलं। आज पॉलीहाऊस मध्ये द्राक्षासारख्या लगडलेल्या स्ट्रॉबेरीज त्यांच्या संशोधनाच्या यशाची साक्ष देत आहेत। ऍक्च्युअली याला हायड्रोपॉनिक्स म्हणतात। थोडक्यात हायड्रोपॉनिक्स म्हणजे जमिनी विरहित शेती। ह्या तंत्रज्ञानाचा आपल्याला खूप फायदा होण्याची शक्यता आहे। तेव्हा मी ठरवलं की याच्यात आपण एक प्रयोग करून बघूया आणि मग त्याच्यावरनं पुढे जात जात मी आज इथपर्यंत आलोय। आज मी स्ट्रॉबेरीचं पीक इथे लावलंय। जमिनीवरची स्ट्रॉबेरी पाहण्याची आपल्याला सवय आहे, पण आता ही बघा, आधुनिक पद्धतीने लावलेली पॉलीहाऊस मधली स्ट्रॉबेरी अगदी द्राक्षांसारखी लगडली आहे। स्ट्रॉबेरी शेतात घेताना अनेक अडचणी येतात। लागवड खर्च वाढतो, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती कायम असते। उत्पादनावरही मर्यादा येतात आणि स्ट्रॉबेरी फळांचा दर्जा चांगला राहीलच याची खात्री नसते। कारण एक तर हे थंडीत येणारं पीक आणि दुसरं म्हणजे अलीकडे सतत बदलणारं हवामान। पॉलीहाऊस मध्ये स्ट्रॉबेरी लावल्यामुळे पोषक वातावरण नियंत्रित करणं सोपं गेलं। मग गरजेनुसार पाणी, सूर्यप्रकाश, थंडी आणि आर्द्रता अशा स्ट्रॉबेरीसाठी पोषक असलेल्या सर्व गोष्टी त्यांना पुरवता आल्या। स्ट्रॉबेरीच्या वाढीसाठी योग्य वातावरण मिळाल्यानं वर्षभर उत्पादन घेणं शक्य झालं। ह्या प्लांट्सला एक कंटिन्युअस त्यांचा स्वतःचा असा सीझन जो असतो की ज्याच्यामध्ये त्यांची वाढ उत्तम प्रकारे होते, हा सीझन आपण एक्सटेंड करू शकतो। म्हणजे आता थोडक्यात सांगायचं झालं तर स्ट्रॉबेरी जर बाहेर तुम्हाला फक्त जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यात मिळत असेल, तर ह्या टेक्नॉलॉजीनी तुम्हाला ऑगस्ट ते मे असं पूर्ण 10 महिन्यापर्यंत तुम्हाला स्ट्रॉबेरी पिकवता येईल आणि विकता येईल। महाबळेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं, पण इथले शेतकरी फक्त हिवाळ्यातच स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतात। पारंपरिक पद्धतीत एकरी 25,000 रोपं लावली जातात। त्याच्यापासून शेतकऱ्यांना 8 ते 9 टन उत्पादन मिळतं। शिवाय वेगवेगळ्या प्रतवारीचा माल मिळतो। पण कळसकरांच्या पॉलीहाऊस मध्ये फळं ही एकसारखीच असतात। जेव्हा आपण असं पर्टिक्युलरली एक टेक्नॉलॉजी वापरतो, तेव्हा त्याच 1 एकर जागेमध्ये आपण 80,000 झाडं लावतो। म्हणजे जवळजवळ 300 ते 350% त्याची जास्त जागा आपण यूज करू शकतो आणि ती 80,000 झाडं जवळजवळ 60 ते 80 टन स्ट्रॉबेरी आपल्याला वर्षभर देऊ शकते। जेव्हा ही स्ट्रॉबेरी ऑफ सीझनला तयार होते, तेव्हा तर त्याची डिमांड मार्केटमध्ये फारच असते। आणि मुख्य म्हणजे आता जर ही टेक्नॉलॉजी वापरून जर कोणी हा प्रयोग केला, तर ऍक्च्युली आज इंडियामध्ये असा कोणीही प्रोड्युसर नाही की जो ऑफ सीझन प्रोडक्शन करू शकेल। हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर इथे त्यांच्या प्रयोगाला सुरुवात झाली। या प्रयोगात लागवडीपासून 60व्या दिवशी स्ट्रॉबेरी काढणीस तयार होते। स्ट्रॉबेरीचं एकरी 40 ते 50 टन उत्पादन मिळेल असा त्यांना विश्वास आहे। ऑफ सीझन मध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतल्यानं दरही चांगला मिळतो। वर्षभर सरासरी जवळपास 125 रुपये किलो दर त्यांना मिळेल असा अंदाज आहे। उत्पादनात मोठी वाढ झाली असली तरी सुरुवातीला गुंतवणूक फार जास्त असते, म्हणजे गुंठ्याला अंदाजे 2 ते 2.5 लाख अशी। त्यामुळे सध्या तरी स्ट्रॉबेरीसाठी पॉलीहाऊसचा विचार करणं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे। इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी आहे, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ह्या प्रोजेक्टला ती थोडी हाय आहे आणि आत्तापर्यंत ज्या प्रोजेक्ट्समध्ये गव्हर्नमेंट किंवा NHB सारख्या स्कीम ज्या ग्रँट इन सबसिडी देतात, तर त्या सबसिडीच्या ह्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट अजून काही बसणार नाही। त्यांच्या नॉर्म्समध्ये अजून काही बसत नाही। त्याच्यामुळे याला कितपत त्याला मान्यता मिळेल लगेच ती जरा शंका आहे, पण काही वेळाने त्याला NHB सुद्धा त्याला मान्यता देऊ शकते। कारण ही टेक्नॉलॉजी इतकी फुलप्रूफ आहे की ही टेक्नॉलॉजी कुठल्याही भागामध्ये आपल्याला वापरता येण्यासारखी आहे की जेणेकरून तुम्हाला वर्षभर
ह्याच्यातून स्ट्रॉबेरीचं पीक घेता यावं. स्ट्रॉबेरीचा गोडवा वाढवण्यासाठी म्युझिक थेरपीचाही वापर त्यांनी करून पाहिलाय. अतुल कळसकर यांनी मोठ्या मेहनतीनं हा प्रयोग यशस्वी केलाय. छोट्या मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत तो पोहोचावा अशी त्यांची इच्छा आहे. असं आधुनिक तंत्रज्ञान कमी खर्चात मिळालं तरच भारतातला शेतकरी याचा विचार करेल आणि आपली प्रगती साधू शकेल. त्याची ही गरज HTC सारख्या संस्था पूर्ण करतील अशी आशा आहे. वर्षानुवर्ष आपण फक्त महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी ऐकत आलोय आणि त्या खात आलोय. स्ट्रॉबेरी म्हटलं की महाबळेश्वर शिवाय दुसरं काही आपल्याला आठवतच नाही. पण अशा प्रकारे पॉलीहाऊसेसमध्ये एका कंट्रोल्ड कंडिशनमध्ये जर आपण उत्पादन घेतलं तर ते सक्सेसफुल होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगची खूप चर्चा आपण ऐकतोय, त्याच्यामुळे तापमानात फरक होतो आणि मग स्ट्रॉबेरी सारख्या विशिष्ट काळामध्येच येणाऱ्या या एका फळावर सुद्धा खूप सारे परिणाम होतात, त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स येतात. पण आता ते होऊ शकत नाहीत आणि हा यशस्वी प्रयोग सगळीकडे केला तर आपण पुण्याचंच काय पण विदर्भाचं सुद्धा महाबळेश्वर करू शकतो. मयुरेश कोंडू, स्टार माझा, पुणे.